नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वारणा नदीत आढळला पोत्यात बांधलेला अनोळखी वृद्धेचा मृतदेह। एका अनोळखी वृद्धेचा मृतदेह पोत्यात बांधून वारणा नदीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जुने कवटेसार तालुका शिरोळ गावानजीक उघडकीस आली। वृद्धेचा इतरत्र खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मारेकऱ्याने तिचा मृतदेह पोत्यात बांधून नदीत फेकून दिला असावा असा कयास जयसिंगपूर पोलिसांनी व्यक्त केलाय। उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पुढे पाठवून विसेरा राखून ठेवण्यात आलाय। सध्या मयत वृद्धेच्या अंगावरील कपड्यावरून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। जुने कवटेसार येथील सुनील दादासो पाटील यांची गावालगतच्या वारणा नदीकाठी शेती असून त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी नदीत विद्युत मोटार सोडली आहे। या मोटारीच्या पाईपला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेलं एक पोतं अडकलं। हे पोतं कसलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना पोत्यात एक मृतदेह बांधलेला व त्या मृतदेहाचे पाय पोत्यातून बाहेर आल्याचं दिसलं। त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी त्या मृत अनोळखी वृद्धेच्या रंगावरून आणि अंगात असलेला क्रीम रंगाचा त्यावर फुलाचे डिझाईन असलेला गाऊन, गळ्यातील काळ्या दोऱ्याचं तावीज आणि उजव्या हातावर गोंदलेल्या गोंधळावरून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठवून दिलाय। या मृत अनोळखी वृद्धेचा गळा आवळून किंवा विषारी औषध पाजून इतरत्र खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोत्यात बांधून वारणा नदीत फेकून दिला असावा असा कयास जयसिंगपूर पोलिसांनी व्यक्त केला। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।